नमस्कार मंडळी, मी अथवारंग माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी परमपूज्य भजचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी ज्या नावाने संबोधली जाते ती म्हणजेच कणकवली नगरी या ठिकाणी आपण आहोत। आणि आज आपण चाललो या भजन क्षेत्रातील एक निर्णायक सभेसाठी। माझ्यासोबत बुवा निलेश तेली आहेत आणि बुवा दीपक नांचे सुद्धा आहेत। बुवा निलेश तेली हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नशामुक्त भारत अभियान याचे जे सर्व आहेत एक चांगलं व्रत हातात घेऊन आणि भजनी कलासुद्धा ते सांभाळत आहेत। स्वतः बुवा आहेत, उत्तम गायन त्यांचं आहे, बतावणीसुद्धा खूप आध्यात्मिक स्वरूपाची असते। त्यांच्यासोबत आपण या कणकवलीमध्ये आलो आहोत। कणकवली या बसस्टँडच्या ठिकाणी आता आहोत। आपण मंदिराकडे प्रस्थान करणार आहोत ज्या ठिकाणी या सभेची आयोजन करण्यात आलेलं आहे। चला तर या सर्व बुवांसोबत आपण मंदिराकडे प्रस्थान करूया। ह्याच गाडीने आपण आलो आहे। बुवा निलेश तेली, बुवा दीपक नांचे आणि बुवा ओमकार कुमार यांच्यासोबत आपण माणगाव म्हणून प्रवास केलेला आहे। ही मीटिंगसाठी परमपूज्य भालचंद्र महाराज या ठिकाणी मंदिरामध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी व्यवस्थापक सन्मान्य, नाव तुमचं? विजय किळुसकर आणि ते विश्वस्त सन्मान्य नागेशजी मुसळे या ठिकाणी मला भेटले। त्यांच्या कृपा आशीर्वादाने म्हणजे त्यांचीच ओळख ह्या याच्यातून हे झालं आहे। खूप खूप शुभेच्छा। साधारणतः ह्या मंदिरामध्ये कोणकोणत्या दिवशी म्हणजे कार्यक्रमाची काय रूपरेषा असते जेणेकरून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी येऊ शकतात? दरवर्षी बाबांचा पुण्यतिथी उत्सव 5 दिवस डिसेंबर महिन्यात असतो आणि जन्मोत्सव 16 जानेवारी महिन्यात असतो। 5-5 दिवसाचे मोठे उत्सव असतात। त्यानंतर महाशिवरात्र, गुरुद्वादशी आणि गुरुपौर्णिमा हे 5 उत्सव बाबांच्या संस्थानात संपन्न होत असतात। दर गुरुवारी 2000 लोकांचं अन्नदान असतं। त्यानुसार दर गुरुवारी सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान हे असल्यामुळे अनेक जाती धर्माचे पंथाचे इथे येऊन आपली योगसेवा बाबांच्या ठिकाणी अर्पण करतात। खरं तर कणकवली शहरासारख्या ठिकाणी असूनसुद्धा या संस्थानाची प्रगती या सगळ्या भक्तगणांच्या सहकार्याच्या बळावर आम्ही वाटचाल करत आहोत। आपण सुद्धा कधी बाबांच्या समाधीस्थळी आलात, नतमस्तक झालात तर त्या बाबांच्या समाधीच्या प्रसिद्धीचा योग आपल्याला येईल। ओके, धन्यवाद। सोबत एक सुप्रसिद्ध गायक ज्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुरत्न म्हणून नाव आहे, बुवा विनोद चव्हाण हे आपल्यासोबत आहेत। नवीन कार्यकारिणी या ठिकाणी होऊ घातलेली आहे, कशा रीतीने शुभेच्छा द्याल? या ठिकाणी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी बुवा, पखवाजवादक, तबलावादक, अन्य कलाकार लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि नवीन कार्यकारिणी, नवीन संस्था सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आणि अतिशय त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय संतोषजी कानडे बुवा सर्वानुमते अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांची सर्वांची नेमणूक झाली आणि पुढील दिशा कशी ठरवायची म्हणून 14 मेला पुढच्या 14 जूनला ही मीटिंग आहे। सर्वांनी या मीटिंगला येऊन भजनी कलाकारांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आणि चांगल्या प्रकारचं पुढे प्रोत्साहन म्हणून अनेक भजनी कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संस्था या ठिकाणी स्थापन झालेली आहे। खरोखर मनापासून मी या संस्थेला लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ बुवा भजन महर्षी, भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ यांचे पट्टशिष्य म्हणून ज्यांचं नाव आहे बुवा विजय परब आपल्या या ठिकाणी सोबत आहेत आणि आजची नवीन कार्यकारिणी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। तुमच्या अनुभवाच्या शब्दात या कार्यकारिणीला काय शुभेच्छा द्याल? आजचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळे सभासद निवड झाली, मी तर माझ्या मनात पूर्ण समाधान आहे आणि त्या संस्थेजवळून काम निश्चित होईल अपेक्षा करतो आम्ही। साधारणतः नवीन ही जी काही पिढी, नवीन भजनी कलाकार या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार होत आहेत। तुमचा त्यावेळेचा काळ, आजचा काळ यासाठी तुमचा एक अनुभवाचा संदेश म्हणून सर्व कलाकारांना काय असेल? आजची मुलं गातात छान, आता पूर्वीपेक्षा या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ज्ञान मिळतं संगीताचं। पूर्वी नव्हतं तरीसुद्धा आताची मुलं छान गातात, फक्त अश्लीलपणा सोडून त्यांनी गायलं पाहिजे एवढीच अपेक्षा। ओके, धन्यवाद। आणि नवीन कार्यकारिणीला सुद्धा तुमच्याकडून शुभेच्छा आहेत। धन्यवाद।
नमस्कार. आता या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा येथील कार्यकारिणी संपूर्ण जिल्ह्याची एकी व्हावी या दृष्टिकोनातून एकत्र होऊन नवीन मंडळाची स्थापना झाली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सन्माननीय संतोष कानडे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रकाश पारकर, देव मेस्त्री आणि प्रत्येक जिल्ह्याचे असे म्हणून 4 अध्यक्ष झालेल्याशिवाय सचिव म्हणून गोपीनाथ लाड अशी कार्यकारिणी या ठिकाणी तयार झालेली आहे. सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत भजन क्षेत्रातील एक नामवंत हार्मोनियम वादक ज्यांच्या हाताच्या बोटाने जे निशाणा तुला दिसला ना हे जे काय गाणं आहे ते आणि त्याला सागर कदम यांची जी साथ असते ते बुवा व्यंकटेश सर आपल्यासोबत आहेत. आजच्या नवीन कार्यकारिणीसाठी शुभेच्छा तुमच्या शब्दात कशा द्याल? आजच्या या नवीन कार्यकारिणीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी ही चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्यासाठी पुढे काम करेल असे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या भजनी क्षेत्रातील एक अनुभवी नाव व रवी कदम तसंच जेटे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. आजची ही नवीन कार्यकारिणी या ठिकाणी होऊ घातलेली आहे. नवीन कार्यकारिणीला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे. ही नवीन कार्यकारिणी एक सल्लागार म्हणून तुमची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. काय तुम्ही शुभेच्छा द्याल आणि या नवीन कार्यकारिणीकडून काय अपेक्षा तुमच्या असतील? खरोखरच आज या ठिकाणी बालचंद्र बाबांच्या मठामध्ये सिंधुदुर्ग भजन कलाकार या मंडळाची संस्थेची आज भव्य दिवशी मीटिंग होती. जी आज बरेच वर्ष जी संस्था होती ती कार्यरत नसल्यामुळे कुठेतरी भजनी कलाकार एकामेकाच्या विचारांच्या वेगळे राहिले आणि त्यातून आज एक चांगल्या प्रकारे मीटिंग होऊन आज कार्यकारिणी जाहीर करून अध्यक्ष संतोषजी कानडे बुवा यांना सन्मानित करून आम्हाला सल्लागार म्हणून या ठिकाणी गोपीनाथ बुवा असतील, अन्य मान्यवर मंडळी भजनी कलाकार असतील, त्यांना सर्वांना विश्वास घेऊन हे सगळं कार्य करत आहे आणि पुढील कार्यासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी मी अध्यक्षांना शुभेच्छा देईन आणि अशीच पुढे उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच जेटे साहेब आपल्यासोबत आहेत. कशा रीतीने शुभेच्छा द्याल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो क्राईम रेट कमी आहे त्याचं कारण जिल्ह्यामध्ये जी भजन संस्कृती आहे ती त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळे एवढ्या संख्येने मोठे भजनीगृह आहेत. अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ भजनीगृह आलेले होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि ही जी भजन कलाकार संस्था सिंधुदुर्ग जी आहे ही संस्था निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांसाठी उपयुक्त ठरेल आणि ही भजन कला कशी उन्नत होईल यासाठी हे सगळे प्रयत्न करतील आणि त्यानिमित्ताने नवीन कार्यकारिणीला आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद. सोबत ज्येष्ठ बुवा आहेत. नाव तुमचं? सरंद कसालकर आपल्यासोबत आहेत. यांची म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे उपदेश असतात नवीन पिढीतील बुवांना किंवा आमच्यासारख्या होतकरू जे भजनी क्षेत्र आलेले आहेत त्यांच्यासाठी. ह्या नवीन कार्यकारिणीसाठी शुभेच्छा कशा स्वरूपात द्याल? अनुत्तरित राहिलेला हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे भजनी कलाकारांचा. त्या कलाकारांच्या या मार्गामध्ये आता एक नवीन संजीवनी मिळाली आणि त्या नवीन संजीवनीतून आता या नवीन होतकरू बुवांना एक नवीन मार्ग मिळालेला आहे. यातच मला आनंद आहे आणि ही संस्था वर्षानुवर्ष ही भजनी कलाकारांची संस्था अशीच उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी मी या कलेला या संस्थेला भरभरून अगदी म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. दशावतार क्षेत्रातील एक कलाकार आहेत. नाव तुमचं? गोसावी. म्हणजे काय वाटतं भजन क्षेत्रामध्ये तुमचा काय योगदान आहे? म्हणजे बुवा तपकवा क्षेत्रात मी तकवा साथ करतो सर्व बुवांना. सर्व बुवांना एकच म्हणजे आज ही संस्था स्थापन केली आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो. हीच माझी विनंती. ओके, धन्यवाद. आपण आता या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पुण्य मठामध्ये मंदिरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आजच्या या 31 मे 2025 या रोजी जी होऊ घातलेली जिल्हास्तरीय भजनी कलाकारांची जी सभा होती या सभेतील काही विषय होते. तदनंतर जे कलाकार आहेत त्यांच्या भेटीगाठी ह्या ज्या काही सगळ्या भावनात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे भजनी कलाकारांच्या हितासाठी विशेष सभा आयोजन करण्यात आली होती आणि हे सर्व कलाकार साधारणतः या जिल्ह्यातील मगाशी आपण उपस्थिती बघितल्यानंतर 100 ते 150 त्याच्यावरही कदाचित कलाकार सगळे उपस्थित होते. आणि आजच्या या मीटिंगला नेमकं काय काय
त्यांचे ठराव करण्यात आले, काय नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली, याविषयी आपण सर्व जाणून घेतोय। याच ज्या आजच्या या कार्यकारिणीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी कानडे बुवा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून ही जी कार्यकारिणी नेमकी काय आहे, कोणकोणते भजनी कलाकार या कार्यकारिणीमध्ये असतील, त्याच्यानंतर या कार्यकारिणीची ध्येय उद्दिष्टे धोरणे काय असतील, त्याची घटना कशा रीतीने तयार करण्यात येईल, हे सगळं काही आपण यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल या पूर्ण सभेविषयी? नमस्ते। सिंधुदुर्ग जिल्ह्याची भजनी कलाकार संस्था नवीन संस्था या ठिकाणी आज स्थापन केलेली आहे। जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांच्या वतीने या ठिकाणी कार्यकारिणीची नेमणूक आज करण्यात आलेली आहे। यामध्ये 15 जणांची कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अध्यक्ष म्हणून सर्व जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी संतोष कानडे म्हणजे माझं नाव सूचित केलेलं आहे आणि माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून आदरणीय प्रकाशजी पारकर, ज्ञानदेवजी मेस्त्री, त्याचप्रमाणे संदीप नाईक-घुरे आणि गिरकर अशा पद्धतीने, आणि सचिव म्हणून या ठिकाणी गोपीनाथ लाडबुवा आणि सहसचिव म्हणून हेमंत तवटेबुवा, त्याचप्रमाणे या संस्थेचे सल्लागार म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे गुरुवर्य विजय परबुवा, आदरणीय भालचंद्र केळुसकर बुवा, आदरणीय गणेशजी जेठे, त्याचप्रमाणे या संस्थेचे खजिनदार सतीश रावराणे, सहखजिनदार निलेश ठाकूर, त्याचप्रमाणे सदस्य म्हणून रितेश सुतार, संतोष मिराशी, नामदेव गिरकर, दीपक पाळेकर अशी 15 जणांची कमिटी या ठिकाणी स्थापन केलेली आहे। आणि या संस्थेचा उद्देशच एवढा आहे, भजनी कलाकारांना या ठिकाणी एकसंघ करून त्यांच्यासाठी जे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यासमोर पोचवणे आणि कलाकारांना राजश्रय मिळवून देणे, लोककला म्हणून त्याला मान्यता मिळवणे, शासन दरबाराकडून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना कलाकारांसाठी पारित करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातून हे काम चालू राहणार आहे। आणि म्हणून आजची जी पहिली सभा आहे त्या पहिल्या सभेमध्ये आज आम्ही या संस्था कशा पद्धतीने असावी, या संस्थेचे उद्देश आणि घटना या ठिकाणी आम्ही येत्या कालावधीमध्ये तयार करणार आहोत। पुन्हा एकदा अशीच एक सभा सर्वच कलाकारांची घेण्यात येईल। सर्व कलाकारांनी जे आज उपस्थित नाहीत त्यांनी यापुढेच्या उद्याच्या मिटिंगमध्ये येणाऱ्या 14 जून रोजी जी बैठक होणार आहे त्याचं आम्ही स्थळ कळवणं आपल्याला कळवू, या ठिकाणी आपण उपस्थित राहावे असं मी सर्वांना विनंती करतो की जेणेकरून भजनी कलाकाराला आपण सर्व मिळून आपण न्याय देऊ अशा पद्धतीची ही संस्था या ठिकाणी कार्यरत राहणार आहे। आणि या संस्थेची ध्येय धोरणे येत्या काही कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधी आपल्याला स्पष्ट करण्यात येतील आणि आपल्यासमोर मांडण्यात येतील। धन्यवाद। तसंच आजच्या या सभेला या जिल्ह्यातील जे भजनी कलाकार आहेत त्यांचा प्रतिसाद साधारणतः कसा लाभलेला आहे? कारण उपस्थिती पाहता मागच्या ज्या सभा झाल्या त्या सभेची आणि आजची सभा याची उपस्थितीचा जो काही म्हणजे वाढीव जो आपण दर्जा बघतोय तो कशा रीतीने तुम्हाला एकंदरीत दिसतोय? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद होता। कमीत कमी 185च्या वर भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित होते। काही कलाकारांना येता आलं नाही, त्यांनी आपल्या शुभेच्छा फोनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। अशी संस्था जिल्ह्यामध्ये स्थापन झाली पाहिजे असं प्रत्येक कलाकाराला वाटतं आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून हा एकत्रित मिळून निर्णय घेतलेला आहे। ओके, धन्यवाद। तर नंतर आपण उपाध्यक्ष ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रकाश बुवा पारकर या ठिकाणी आहेत, काय सांगाल आजच्या कार्यकारिणीबद्दल? आज भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या नावाने एक चांगलं चैतन्यमय अशी या प्रकारे ही नवीन संस्था या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे। त्याच्यामध्ये बुजुर्ग बुवा असतील, नवनिर्वाचित बुवा असतील, सर्वांना सामावून घेतलेला आहे। आणि अशा सर्वांना तो या ठिकाणी जो कलाकार, आज अनेक कलाकार असे आहेत की ते खूप हुशार आहेत परंतु ते संस्थेला जॉईन नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नव्हती कामाची, अशा सर्वांचा विचार करून या ठिकाणी आज जवळजवळ 185च्या आसपास सगळे कलाकार जिल्ह्यातले साध्या फोनवरती किंवा मेसेजवरती आले, त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संघटना ही नुसती मानधनासाठी नाही आहे, अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये सुविधा शासनाकडून मिळणार आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी तो प्रयत्न अध्यक्ष असतील, आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने चांगल्या प्रकारे त्याला ज्या सिस्टीम आहेत त्या राबवल्या जातील आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कलाकारांचा हेवा राज्याला वाटावा, देशाला वाटावा अशा प्रकारची संघटना या ठिकाणी उभी केली जाईल। आणि त्याला मोलाचं सहकार्य माझ्या जिल्ह्यातल्या सर्व कलाकारांनी उपस्थिती दाखवून दिलेलं आहे, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुढच्या संपूर्ण कार्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओके, धन्यवाद। या ठिकाणी सर्व कलाकार उपस्थित राहतात। रामकृष्ण हरी। तर अशा प्रकारे आजच्या या
भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या जी कार्यकारिणी होती, या कार्यकारिणीसाठी विशेष सभेसाठी आपण बुवा निलेश तेली, बुवा दीपक नांचे आणि बुवा ओंकार कुंभार यांच्यासोबत बुवा निलेश तेली यांच्या या गाडीने आपण प्रवास केलेला आहे. आता आपण कणकवलीतून पुन्हा एकदा आपल्या घरी प्रस्थान करत आहोत. रामकृष्ण हरी.